इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील शेतकऱ्यांचा भूसंपादनास कट्टर विरोध। याबाबत गाव बचाव कृती समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे खासदार नामदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी आडवण तालुका इगतपुरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत शासकीय स्तरावर कार्यवाही चालू आहे। औद्योगिक वसाहत होण्याबाबत कच्चा नकाशा बनवण्यात आला असून त्यामध्ये येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश आहे। सदर वसाहतीबाबत गावच्या शेतकऱ्यांचा जमिनीचा समावेश होत असून यामध्ये सर्व शेतकरी घरादारासहित भूमिहीन व बेघर होणार आहेत। त्यामुळे जमीन देण्यास सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। याबाबत गावच्या शेतकऱ्यांच्या हिताकरिता गाव बचाव कृती समिती तयार केली असून सर्व शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणून माननीय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टात दावे दाखल करण्यात आले आहेत। जोपर्यंत उच्च न्यायालय मुंबई यांचा निकाल होत नाही तोपर्यंत शासकीय स्तरावर शेतकऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू नये व जमिनी संपादनाबाबत शेतकऱ्यांवर दबाव आणू नये अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे। तसेच MIDC यापूर्वी नाशिक जवळच असलेले पांजरपोळ येथील 2 एकर जमिनीची मागणी केली असता त्या पांजरपोळमध्ये एकही शेतकरी नाही। अशी जमीन MIDCला पांजरपोळवाल्यांनी दिली नाही। मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर घाव घालण्याचा हा अघोरी प्रकार म्हणावा लागेल। सर्व बाबींचा विचार करून येथील शेतकऱ्यांचे जीवन व भविष्य अंधारात असल्याने जमिनी जाऊ नये याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। याबाबत लोकमान्य न्यूजशी बोलताना शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या। आज आम्ही सर्व आडवणचे शेतकरी माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे जे आपल्यावरती औद्योगिक विकास मंडळाने जे संकट घातलेलं आहे ते संकट निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांचे राजाभाऊ कायवारी त्यांच्याकडे आम्ही आज आपल्या घरानं मांडले आहे। तरी राजाभाऊंनी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सकारात्मक एक त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि आपला हा एक आपला लढा त्यांनी त्यांच्या पण हाती घेतलेला आहे। ते आपल्या ह्या लढ्याचं पुढं काय ते बघणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची पाठीशी मी ठामपणे उभा आहे असे भाऊंनी आपल्याला सांगितले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रोजी माननीय राजाभाऊ वाजे खासदार यांनी आम्ही त्यांच्याकडे आज आमचे गावाने घेऊन गेलो आडवण पाहते MIDC संदर्भात की मला एक प्रश्न पडतो। आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा ही MIDC आम्हाला काही मानत नाही। आज 2 दिवसापूर्वी ते मोजणी करायला ते आम्ही उचलून दिले तर त्यांनी जी 15 तारीख दिलेली आहे त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे। तर मला एकच शासनाला विचारायचं आहे की आमचं हायकोर्टात पिटिशन दाखल असताना सुद्धा ते आमच्यावर अन्याय का करतात? की आमचं एकच म्हणणं आहे जो हायकोर्ट निकाल देईल तोपर्यंत यांनी थांबून घेणे आणि आमची एकच पूर्ण शेतकऱ्यांची की आम्ही 150 शेतकरी आहे आम्ही एकच करणार आहे की आम्हाला आत्महत्या कराया तुम्ही परवानगी द्या असं आम्ही शासनाला पत्र सुद्धा देणार आहे। हीच आमची शासनाला विनंती आहे। आम्ही स्वतः मुंबईला जाणार आणि शासनाला सांगणार की आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या, आम्ही 100 ते 150 शेतकरी आत्महत्या करणार आहोत अशी शासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।